यायचे, पण या बावळटाला माहित नाही की आदरणीय अमित शहाजी असतील, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही आमचा प्रमुख नेता हा मातोश्रीमध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असल्यामुळे तिथपर्यंत यायचे। बाळासाहेबांची शिवसेना जी हिंदुत्वावर चालणारी होती, हिंदुत्वाला मोठं करणारी होती आणि मातोश्रीमध्ये बाळासाहेबांनी वर्षानुवर्ष राहून हिंदुत्वाला बळकट केलं, म्हणून त्या मातोश्रीमध्ये पाऊल ठेवण्यामध्ये आमच्या नेत्यांना काही त्याच्यामध्ये हरकत नव्हती। कारण का ज्या जागेवरून हिंदुत्व मोठं होत होतं, ज्या जागेवर बाळासाहेब ठाकरे राहत होते, तिथे जाण्यामध्ये आमच्या नेत्यांनी कधीच दोन विचार केला नाही। पण आजची मातोश्री आणि आजची ही उभाटा नावाची जी काही उद्धव ठाकरेचा गट आहे, त्यांचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे का? ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ज्या काँग्रेसनी आणि ज्या पवार साहेबांच्या गटाने वर्षानुवर्ष हिंदुत्वाचा द्वेष केला, आमचा रामाचं अस्तित्व विचारणारे काँग्रेस त्या काँग्रेसवर जाण्याचे आणि आज त्यांचे पाय चाटण्याचे प्रकार जे उद्धव ठाकरे करतायत, म्हणून त्या शिवसेनेमध्ये आणि ह्या शिवसेनेमध्ये जमीन आसमान फरक असल्यामुळे आज कोणीही तिथे फिरकत नाही। पण अमित शहाजींवर बोट उचलणारे संजय राजाराम राऊत, मला या निमित्ताने तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे 2.5 ते 3 वर्षापासून जवळपास 4 वर्ष झाली आहेत, तुमची काँग्रेस बरोबर आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे। जसे आमचे अमित शहाजी असतील, जसे आमचे देवेंद्र फडणवीस जी असतील, जसे आमचे नितीन गडकरी जी असतील, विनोद तावडे जी असतील, राजनाथ सिंह जी असतील, हे वर्ष मातोश्रीवर आले। तुमचा राहुल गांधी एकदा पण त्या मातोश्रीमध्ये का आला नाही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी? हा कधीतरी प्रश्न राहुल गांधींनी आणि काँग्रेसवाल्यांना विचारण्याची हिम्मत तरी करा। जो मान भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळांनी युतीमध्ये असताना उद्धव ठाकरेंना किंवा मातोश्रीला दिला, तो मान आजच्या तारखेला हे काँग्रेसचे नेते मंडळी, काँग्रेसचं नेतृत्व मातोश्रीला देतं का? हा प्रश्न जरा संजय राजाराम राऊतला मला या निमित्ताने विचारायचा आहे। धन्यवाद। संजय राऊत असं म्हणतात की त्यांना संसद ताब्यात घेता येणार नाही, ही रशिया नाही, इथे पुतिन पॅटर्न चालणार नाही, इथे लोक काय ते ठरवतील, मतपेटीच्या माध्यमातून लोक ठरवतील, गैरमार्गाने मोदींनी संसद ताब्यात घेतलेली आहे। आदरणीय मोदी साहेबांना ना संसद ताब्यात घ्यायचं आहे, ना इथे हुकुमशाही गाजवायची। आपला देश आजही जगातल्या लोकशाही देशांमध्ये फार अग्रक्रमांकावर आहे आणि ते आदरणीय मोदीजींमुळेच आहे। पण जसं तुझ्या मालकाने महापौर बंगला ताब्यात घेतला, हडपला, महापौर पद तेव्हाच्या ज्या पेडणेकर ताई आहेत, तुझ्या मालकाला आणि तुझ्या मालकिनीला जे महापौर बंगला हडपायचा होता, महापौरची जागा स्वतःच्या ट्रस्टच्या नावाने करून घ्यायची होती आणि त्या निमित्ताने मुंबईच्या महापौरला राणीच्या बागेमध्ये त्या प्राण्यांमध्ये जाऊन राहायला सोडलेलं, तसं मोदीजी कधीच करणार नाही। मोदीजींनी संसदला आणि आपल्या संसदेला जगभरामध्ये मानक मिळवून दिलेला आहे, पण ताबा घेणं म्हणजे काय हे जरा तुझ्या मालकाला विचार। कारण का मुंबई महापौर
आणि मुंबई महापौराचा बंगला हे तुझ्या मालकाने हडपलेला आहे, त्याबद्दल थोडं भाष्य कर. कोल्हापूर हातकणंगले आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना जे धमकी सत्र सुरू आहे किंवा जी आमिष दाखवली जात आहेत याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी असं निवडणूक आयोग घेईल ना. तुझ्या सारख्या तीनपाट व्यक्तीकडून आम्हाला लोकांना सल्ले नको आहे. आणि आम्ही आमच्या जनतेशी कसे बोलतो, किती अधिकारवाण्यांनी बोलतो, हा आमच्या आणि जनतेमधले ते नाते आणि संबंध आहे. ज्यांनी एक साधे सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही त्यांना मतदारांबरोबर कसे नातं ठेवायचं, कसे संबंध जोपायचे, कशा अधिकारीवाण्यांनी बोलायचं हे त्याला आयुष्यात कळणार नाही. अरे ज्या 40 आमदारांनी ज्यांच्या मतांमुळे आज तू राज्यसभेचा खासदार आहेत ना, त्यांना किती तू शिव्या घातलायस. कारण का आमदारांनी मतदान केलं नसतं तर तू आज खासदार पण नसतात. स्वतःच्या मतदारांना अनादर ठेवणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांना मतदारांबद्दल सल्ले देऊ नये. एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावतात आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचांना धमक्या देत आहेत. आम्ही हे चित्र लोकशाहीसाठीच आहे का? मतदारांना धमक्या आणि सरपंचांना धमक्या कोणी दिले नाही. सरपंचाकडून हिशोब मागितलेला आणि तो माझा अधिकार आहे आणि मी मागणारच. 4 जून नंतर हिशोब घेऊन बसणारच. कारण का त्या गावाचा विकास हा महायुतीच्या निधीच्या माध्यमातून झाला असल्यामुळे सरपंचांना मला काय संदेश द्यायचा होता तो चांगल्या पद्धतीने कळलेला आहे. सरपंचांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला 4 जूनला दिसणार आहे. म्हणून माझ्या आणि माझ्या सरपंचामधले नात्यामध्ये संबंधांमध्ये ह्यांनी लुडबुड करू नये संजय राजाराम राऊतने, एवढं त्या निमित्ताने सांगितलं. गावीत जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर तिकीट निवडायचं आहे अशी परिस्थिती आहे. ठाणे कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. याचे उमेदवार दिल्लीत भाजपचे लोक आहेत. संजय राऊत. त्यांच्या उभाटाच्या किती उमेदवारांना खरंच मशाल चिन्हावर लढायचंय की हाताचं चिन्ह पाहिजे ह्याचं जरा पहिले चिंता कर आणि मग आमच्या लोकांच्या धनुष्यबाण आणि कमळावर चिंता कर. तुझ्या अर्धे उमेदवारांना मशाल चिन्ह नको आहे. खाजगीत बोलतात, खाजगीत चर्चा करतात ते लोकांपर्यंत हे चिन्ह पोचलत नाही. ह्याच्यापेक्षा हाताचा पंजा द्या, ह्याच्यापेक्षा तुतारी द्या, त्याची पहिली चिंता कर आणि मग बडबड कर.